सगळ्यांना शुभ दुपार. असं झालेलं आहे आता 2 नंतरचं वातावरण. सकाळपासून खूप ऊन होतं. आम्ही आपलं एकच काम केलं आहे, पटपट कपडे धुवून टाकली आहेत आणि जे जे काही वाळवायचे ते बाहेर टाकले. पण आता झालेलं आहे वातावरण असं, आभाळ येणार, आता परत चालू होणार पाऊस. एवढी काल झालेले टमॅटो बांधून आणि इकडे मामांनी आणलेलं आहे गवत काढून शेळ्यांना, झाली त्यांची वैरण टाकून. आमचं चालू आहे दुपारचं जेवण. आत बसलोय कारण पावसाने आमचं सगळं इकडे भिजवलं आहे. अजून तर 8 दिवस झालं पाऊस चालू होऊन. इकडे येऊन बसली चपाती खाऊन तन्वीच्या मागे, आणि छान असा आमरस चपाती. त्यांनी भाजी दाखव. इकडे भाकरीचे तुकडे, बरेच जणांना आम्ही केलेले भाकरीचे तुकडे खूप आवडतात, पण आमच्याकडे असतातच सारखे. कारण काय करायचं ना, एवढं वाया जाऊन द्यायचं नाही. काळ्या पण आमचं जास्त भाकरी खात नाही शिळी. आणि इकडे छान अशी मटकीची आमटी, म्हणजे मटकीची डाळीची आमटी. डाळ थोडी पळी खाली ठेव. आणि ही जी आमटी आहे ना, ती नवीन जो मसाला बनवला आहे त्याची छान अशी बनलेली बघा. थोडी मस्त असा कलर आलेला आहे. आईने खूप छान असा मसाला केलेला आहे. म्हणजेच येसूर भाकरी चपात्या. गणेश पण जेवतोय. गणेश चपाती खाली ताटात ठेव. असं आहे आमचं दुपारचं रानातलं जेवण. तर छान असं या सगळ्यांनी जेवण करायला, कारण लगेच आता पाऊस चालू होईल. काल आमचं पावसाने खूप बाजारात हाल केलेच. आम्ही पावसात भिजत बसून भाजी विकत होतो. कसं झालं छान वातावरण. अजून वाट बघतायत खायला टाकायला. टाकून झाले 3 वैरणी झालेत. हुसकट पाला. या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला. एवढं ओलं झालंय बघा सगळीकडे. तर मी पण जाऊन बसते जेवण करायला. खूप सारं गवत मामाने आणले.